मला असं वाटतं याच्यात भेदच नाही. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. एखादा जो मोबाईल फोन असतो ना, त्याचा आत्मा त्याचं सिम कार्ड असतं. ते सिम कार्ड काढलं तर मोबाईल फोनमध्ये काहीच नाही आहे. तसं आमचा आत्मा हिंदुत्व आहे, आमचं सिम कार्ड हिंदुत्व आहे. ते काढलं तर आमच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्वच खऱ्या अर्थानं आम्हाला हे विकासाचं राजकारण शिकवतं. कारण ही हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती, त्याला तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, ही संस्कृती जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे, सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस अख्खा युरोप स्टोन एजमध्ये होता, त्या काळामध्येही आमच्या सरस्वती सभ्यतेनं पूर्ण विकसित नगरं वसवलेली आज आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे विकास आणि विज्ञान या दोन गोष्टी या हिंदुत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. मला तर असं वाटतं की हिंदुत्वामध्ये जेवढी सर्वसमावेशकता आहे ती तर कोणामध्येही नाही आहे. म्हणून आम्ही हिंदू आहोत, आम्ही सर्वसमावेशक आहोत आणि म्हणूनच आम्ही विकास करू शकतो. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी काय सांगितलं, विकास भी और विरासत भी. ती विरासत आमचं हिंदुत्व आहे आणि विकास हा आमच्या या विचारसरणीचा जो एक प्रगट अभिव्यक्ती आहे तो विकास आहे.